नमस्कार. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागाच्या व्हॉइस ओव्हर रिव्ह्यूमध्ये मी संदीप तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. तर आजच्या भागात होतं काय मित्रांनो, घरी भाऊबीज आहे, त्याची जबरदस्त अशी तयारी चालली. आणि तुम्हाला मागे आठवत असेल, मागच्या वर्षी भाऊबीजेला सालीने अश्विनला ओवाळलं असतं. आणि आज मात्र काय घडतं ते बघा. आज त्यांच्याकडे नवीन पाहुणे येत आहेत आणि इथे साक्षीने सुद्धा महिपतला हिंट दिली आहे की तिच्यासोबत सुद्धा कोणतरी नवीन येणार आहे. आता नवीन कोण येणार हे जाणून घेणारी आजचा भाग पूर्ण बघा. चला मग आजचा भाग सुरू करूया. तर होतं काय मित्रांनो, कालचे गेम शो खेळलेत सगळे सुविधार, 3 गेम खेळले, 3 राऊंड खेळले आणि अर्जुनची पक्की खात्री पटली आहे की लोखंडे फॅमिली ही सायलीचे आईवडील नाहीच आहेत मुळी. पण प्रूव्ह कसं करणार? प्रूव्ह करण्यासाठी काहीतरी धागेदोरे पाहिजे. मग तो विचार करत असतो की ही गोष्ट आपण सायलीला सांगावी का. पण त्याला वाटतं सायली फार इमोशनल आहे, कदाचित जर आपण तिला सांगितलं तर ती पूर्णपणे तुटून जाईल. मग तिला न सांगता गपचूप तो त्यांची DNA टेस्ट करायचं ठरवतो. मग होतं काय, लगेच सायली वरती येते बेडरूममध्ये. सगळं नेहमीप्रमाणे स्वयंपाक वगैरे स्वच्छ करून सगळं आवरून ती वरती येते. दोघं छान गप्पा मारतात आणि त्यावेळेस अर्जुन हळूच सायलीचा केस उपटतो. आणि त्यावेळेस मित्रांनो होतं काय, या दोघांच्या गप्पा चालू असतात त्यावेळेस दारात कोणीतरी आहे असं वाटतंय, कारण काहीतरी आवाज येतो आणि त्या आवाजामुळे अर्जुन एकदम सावध होत दार उघडतो आणि बघतो तर बाहेर कोणीच नसतं. आता तुम्हाला काय वाटतं मित्र, बाहेर कोण असेल? कमेंट करून जरूर कळवा. एक तर प्रिया असेल, नाही तर अर्थात लोखंडे फॅमिली असेल. पण मला वाटतं जास्तीत जास्त प्रिया असेल, कारण तिला अशी घाणी सवय भरपूर आहेत. पुढे होत्या काय, हॉलमध्ये अचानक प्रिया आपल्याला दिसते. ती विचार करत असते की आपल्याला काहीही करून लोखंडे फॅमिली सायलीचे आईवडील आहे हे सगळ्यांसमोर प्रूव्ह करावं लागेल आणि प्रूव्ह करत राहावंच लागेल. म्हणून ती एक आयडिया करताय. ती जायला लागते लोखंडे फॅमिलीच्या रूममध्ये. पण लोखंडे फॅमिलीच्या रूममध्ये मात्र लोखंडे फॅमिली एकदम आनंदात असते, कारण की मैनावतीने ते 10,000 चॅलेंज जिंकलं असतं आणि दोघे फार खुश असतात. दोघे म्हणतात आपली पोरगी सायली शांत आहे आणि आपल्या बाजूने ना तोपर्यंत आपल्याला पैसे कमीच नाही आहे. एक हात पुढे करा या हातात पैसे, दुसरा हात पुढे करा या पण हातात पैसे, असं म्हणून दोघे खुश असतात. मैना काकू म्हणते सुद्धा ती आपली मुलगी नाही, तो सोन्याचं कुलूप उघडणारी चावी, पिन आहे पिन, असं म्हणत दोघे खुश असतात. तेवढ्यात त्यांच्या दारावर थाप पडते, थाक थाक थाक. ते दार उघडतात, सावध होत दार उघडतात. समोर असते प्रिया पाणी द्यायच्या वाहनाने आतमध्ये आले असते. त्यांची माफी मागते आणि ती त्यांना ते हिंट देऊन जाते की तुम्ही सायलीशी वागते तशी राहा. म्हणजे तिला भीती असते ना की ह्यांचं वागणं सायलीचं वागणं मॅच झालं पाहिजे, नाही तर घरात शंका येईल. पण तिला हे कुठे माहिती की अर्जुनला एवढी शंका आली म्हणून. पण ती यांना टीप देते की तुम्ही जर सायलीशी प्रेमाने वागलात, तिच्यासोबत राहिलात, तर सायली एवढी चांगली मुलगी आहे, ती कुणाची साथ सोडत नाही. मग तुम्ही अगदी कसेही वागलात तरी, म्हणजे ती इथे हिंट देते की तुम्ही कसेही वागा, चोऱ्यामारा करा, सायली तुम्हाला काही होऊ देणार नाही. आणि मग हे दोघे म्हणतात तुझं पकड चालला नको आम्हाला, जायचं. तिला अक्षरशः बाहेर काढतात आणि स्वतःला शिवाय घालतात. म्हणजे कसं, ते म्हणतात हिच्या बाबाने हिला काही शिकवलं नाही की कसं कोणाशी वागायचं ते म्हणून. पण मैनावती म्हणते अहो ही काय जे बोलली ना हे आपल्याला आधीच माहिती आहे, आपण सावध राहू आणि सायलीचा पदर सोडायचा नाही. पुढे आपल्याला दिसतं की आता हॉलमध्ये सगळे आलेले असतात आणि तिथे मात्र पोहे खायची तयारी चालू असते त्यांची आणि भाऊबीज पण असते. आणि त्यावेळेस मात्र सायलीला आठवतं मागचं भाऊबीज, कारण की अस्मिता आणि अर्जुन त्यांचं लुटबुट भांडण चालू असतं भावाबहिणीचं. त्यावेळेस सायलीला आठवतं की मागच्या वर्षी भाऊबीजेला मी अश्विनला ओवाळलं होतं आणि त्यावेळेस अश्विनने मोठ्या मोठ्या बाता केल्या होत्या. तिला असं सॅड झालं, दुःखी झालं बघून पूर्ण तिला जवळ घेते आणि तिला विचारते काय झालं. पण अर्जुन बोलतो तुला मागची भाऊबीज आठवली ना. मग मात्र अस्मिता म्हणते नको आठवण, नाराज पण होऊ नको, कारण की तो भाऊ ना तुझ्या काहीच कामाचं नाही. अश्विनला ते खटकतं, तो भांडायला लागतो. मात्र पूर्ण म्हणते आज कोणी भांडणार नाही, आज खूप छान सण आहे. आणि तेवढ्या दारावर कोणतरी येतं आणि पाकिट घेऊन येतो एक माणूस आणि सायली तिकडे जाते आणि ते असते मित्रांनो महिपतने शोक संदेश पाठवला असतो अर्जुन सायलीला की तुम्ही सुद्धा साक्षीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहा. ठीक आहे, मग ते लेटर घेते, ते ठेवून देते. आणि मित्रांनो त्याच वेळेस काय होतं, हे सगळे निवांत गप्पा मारत असतात आणि त्याच वेळेस 3 मुली त्यांच्या दारात येऊन धडकतात. डायरेक्ट ए बाबले म्हणत त्या घरामध्ये येतात.
कोणालाच काही कळत नाही ह्या मुली कोण आणि त्या आपल्या घरात आल्यास कशा. पुढे तिकडे सीन शिफ्ट होतो महिपतच्या घरी. महिपत टेन्शनमध्ये असतो, इकडून तिकडून नुसतं तो फिरत असतो, कारण त्याला साक्षी समोर बघण्याची सवय त्याला. आता साक्षी जेव्हापासून मेली आणि नवीन रूप धारण करून आली ती कुठेतरी लांब राहते, म्हणून तो तिला फोन करतो, म्हणतो साक्षी मला ना करमत नाही यार, तुला असं जवळ बघण्याची सवय, मला लेक माझी पोरगीस, तू माझ्या जवळ पाहिजेस ना. मात्र ती म्हणते अण्णा मी साक्षी असताना सुद्धा एकटी नव्हते, सगळे लोक माझ्यासोबत असायचे आणि आता मी समीरा शेखर झाली तरी एकटी नाही आहे, माझ्यासोबत कोणीतरी आहे असं म्हणत ती हिंट देते मित्रांनो. पण कोण काय काय हे आपल्याला पुढील भागात कळेल, कारण महिपत पण कळत नाही की कोणाबद्दल बोलते, आपल्याला काय कळणार. तर मित्रांनो इथे आजचा हा भाग समाप्त होत आहे. आता ह्या 3 मुली कोण आणि साक्षी बोलली तो माणूस कोण किंवा ती लेडीज कोण आपल्याला पुढच्या भागात कळेल. पण पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. तुम्हाला आजच्या भागातला कुठला सीन आवडला कमेंट करून जरूर कळवा. भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत काळजी घ्या.